नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या एका आपल्या विशेष लेक्चरमध्ये मनापासून स्वागत करतोय. तर विशेष लेक्चर आपलं जे आज आपण बघणार आहे बघा, ते असणार आहे आपल्या SSC GD 2026 ही जी काही एक्झाम थोड्या दिवसामध्ये चालू होणार आहे, त्या एक्झामच्या दृष्टीनं आपण हे आजचं जे विशेष लेक्चर जे आहे ते आपण बघणार आहे. विशेष या संदर्भामध्ये म्हणजे टायटल तुम्ही ऑल बघितलं असेल, की आपण जे आजचं लेक्चर किंवा जी चर्चा आपण करणार आहे ती तुम्हाला माहिती आहे बघा, की SSC न जे काही या वर्षीच्या काही एक्झाम सगळ्या राबवल्या आहेत याच्यामध्ये एक स्लॉट बुकिंग ही जी कन्सेप्ट आहे ती एक चालू केलेली आहे सर्व SSC एक्झाम मध्ये आणि त्याचं ऍप्लिकेशन म्हणून आपण किंवा त्याचं एज्युकेशन जे आहे ते ऑलरेडी त्यांनी MTS ची जी काही एक्झाम आहे त्या MTS च्या एक्झामसाठी त्यांनी स्लॉट बुकिंग जे आहे ते सध्या राबवलेलं आहे आणि ते झालेलं पण आहे. मग आता दुसरी जी एक्झाम येणार आहे ती आपली असणार आहे SSC GD ची आणि ह्या SSC GD च्या एक्झामसाठी स्लॉट बुकिंगचा जो काही पॉईंट आहे किंवा हा जो मुद्दा आहे तो आपल्या ह्या एक्झामच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं महत्वाचा आहे आणि मग ह्या जो स्लॉट बुकिंगचा जो काही विषय आहे बघा तो ह्या एक्झाम वरती डायरेक्टली अफेक्ट करेल का एक्झाम वरती म्हणण्यापेक्षा जे सिलेक्शन आहे माझं सिलेक्शन होत असताना हा स्लॉट बुकिंग हा जो फॅक्टर आहे तो इफेक्ट करेल का त्याचं एकदम एवढं महत्व आहे का की माझ्याकडून जर स्लॉट बुकिंग जे आपण करणार आहे एक्झाम साठी आणि त्याच्यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली तर त्याचा फटका किंवा त्याचं नुकसान मला माझं सिलेक्शन गमवावं लागेल का आणि जर ते चांगलं झालं तर त्याच्यामुळे मला सिलेक्शन पण मिळेल का किंवा आणि काही गोष्टी ह्या खरंच ह्या गोष्टी मॅटर करणार आहेत का या स्लॉट बुकिंगच्या संदर्भात किंवा हा स्लॉट बुकिंगचा जो पॉईंट आहे तर या सगळ्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघा करायची आहे. मग हे स्लॉट बुकिंग करताना तुम्हाला काळजी कुठल्या पद्धतीने घ्यायची आहे. जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला कधी स्लॉट बुक करणं फायदेशीर ठरेल. त्याच पद्धतीने जर नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला कधी स्लॉट बुकिंग केलेलं फायदेशीर ठरणार आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे. ठीक आहे. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. मात्र या मुद्द्यावरती येण्याआधी सर्वात महत्वाची जी चर्चा आपण एक मुद्दा सध्या तरी क्लिअर करून टाकतो तुमच्या मनामध्ये जी काही शंका वगैरे असेल बघा त्याच्या संदर्भामध्ये आपण लाईव्ह लेक्चरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्याच्या बाबतीमध्ये प्रश्न देखील विचारले होते की हे जे स्लॉट बुकिंग आहे SSC GDचं ते नक्की चालू कधी होणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे की 23 फेब्रुवारी पासून आपल्या त्यांनी दिलेल्या तारखेनुसार 23 तारखेपासून आपल्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सुरू होणार आहे SSC GDच्या. आजची तारीख जर आपण बघितली तर आज 17 तारीख आहे बघा आणि राहिले फक्त आपल्याकडे 6 दिवस आहेत. ह्या 6 दिवसामध्ये अजूनही स्लॉट बुकिंगचा कुठेही ऑफिशियल नोटिफिकेशन SSC कडून जाहीर करण्यात आलेलं नाहीये. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्येच कन्फ्युजन आहे की नक्की कधी एक्झाम चालू होणार. जर झाली तर खरंच 23 तारखेपासून एक्झाम सुरू होईल का नाही होईल स्लॉट बुकिंग कधी होणार आणि चालू झालं तर त्यामुळे त्याचा परिणाम ह्या 6 दिवसामध्ये आपलं स्लॉट बुकिंग पूर्ण होणार का नाही हे बऱ्याच प्रश्न जे आहेत ते तुमच्या मनामध्ये 100% पडले असतील. याच्याबद्दल आपण ऑलरेडी लेक्चर तुम्ही जर बघत असाल तर तिथे देखील आपण चर्चा त्याबद्दल केलेलीच आहे. तर एक गोष्ट सर्वांनी क्लिअर लक्षात ठेवा की हे जे स्लॉट बुकिंग कधीही चालू होऊ दे एक्झाम तुमची पुढे जाऊ दे किंवा वेळेवर सुरू होते आपण जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन जोपर्यंत तुम्हाला काय मिळत नाही नोटीस त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियली जर जोपर्यंत काही डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही समज मनामध्ये अजिबात पकडून धरायचा नाहीये. जोपर्यंत ऑफिशियल नोटीस ज्यावेळी तुम्हाला मिळेल त्यावेळी तर सगळ्या गोष्टी कन्फर्म होणारच आहेत की स्लॉट बुकिंग चालू कधी होणार आणि आपली ऍक्च्युअल एक्झाम कधीपासून चालू होणार. त्यामुळे कुठलाही व्हिडिओ यासाठी बघत बसू नका. आजचं जे लेक्चर आहे तर आपण त्याबद्दल चर्चाच करायची नाहीये की ती नोटीस कधी येणार काय होणार आपला मुद्दा आहे पुढचा कधी पण येऊ दे. मग बऱ्याच बघा एक तारीख पण सध्या खूप जास्त ठिकाणी चर्चेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की GD ची एक्झाम आपल्याला 9 मार्च पासून सुरू व्हायला चालू होणार आहे. ठीक आहे. पुढे शिफ्ट पण होणार आहे आणि त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे लक्षात ठेवा. क्वेश्चन मार्काचं उत्तर ते कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही. ऑफिशियल जो ज्या दिवशी नोटीस येईल त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी कन्फर्म होतील. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी कुठेही तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका. या भ्रमात पण राहू नका की एक्झाम पुढे जाईल गेली तर आपल्याला चांगलंच आहे पण तुम्ही आता अभ्यास करत असाल तर 23 तारखेपर्यंत तुमचा सगळा सगळा जो स्टडी प्लॅन आहे तो सगळा कम्प्लीट झाला पाहिजे. जर एक्झाम पुढे गेली तर 100% एक्स्ट्रा जे दिवस मिळतील ते अजून तुमच्यासाठी बोनस असतील. पण जर नाही मिळाला तर मात्र तुम्हाला 23 पर्यंत जे आहे ती डेट फायनल आहे असं तुम्हाला समजून द्यायचं आहे. ठीक आहे. चलो तर मग आपण आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण या गोष्टीबद्दल चर्चा करूया की जे आता थांबणे तुम्ही ऑलरेडी बघितलेच आहे की खरंच ती जे सुरुवातीला आपण म्हटलं की हा जो स्लॉट बुकिंगचा जो काही पॉईंट किंवा ही जी गोष्ट सध्या SSC ची इंट्रोड्यूस केलेली आहे तर ह्या गोष्टीचा खरंच फायदा किंवा ही गोष्ट एवढी महत्वाची आहे का. आणि दुसरा एक मुद्दा आपण बघायचा आहे तो म्हणजे ही गोष्ट माझ्या सिलेक्शन जे काय मला मिळणार आहे
या सिलेक्शन वरती ही गोष्ट खरंच डायरेक्टली अफेक्ट करेल का? तर लक्षात ठेवा, या दोन्ही प्रश्नांची जी उत्तरं जी आहेत, त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे काय, तर अजिबात नाही. लक्षात ठेवा. क्लिअर आहे? कारण तुम्हाला माहिती आहे की हे एसएससी जीडीचे जे काही स्लॉट बुकिंगचा जो विषय आहे तो यावर्षी इंट्रोड्यूस झालेला आहे. ह्याच्या मागे कधीही स्लॉट बुकिंग नव्हतं, तरी देखील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतच होतं. क्लिअर आहे? त्यामुळे ती गोष्ट एक डोक्यात ठेवा. हा फक्त एक काय नाही, तुम्हाला एक थोडीशी मदत करून देईल तुम्हाला. काय करणार आहे, मदत करेल. हे डायरेक्टली अफेक्ट करणार नाही तुमच्या सिलेक्शनवरती. मदत जी करणार आहे ते पण फक्त काय रे, कुठंतरी मी तर म्हणेन 5%. ठीक आहे, पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं 5% नाही तर कमी म्हणेल. 5%च तुम्हाला ही फक्त मदत करणार आहे, थोडस तुम्हाला पुश करेल. मला ते पुश कशाच्या संदर्भामध्ये करेल ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आधी काय तुम्हाला ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे की हे स्लॉट बुकिंग नेमकं काय करणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर एमटीएसच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं बघा, तर तिथे एक्झॅक्टली तुम्ही तारीख तुम्हाला सांगायची होती की बाबा मला ह्या तारखेला माझा स्लॉट बुक पाहिजे. ठीक आहे, मग जो आपल्याला माहिती आहे एसएससी जी आहे ती दिवसातून बघा जवळपास एक 3 शिफ्ट मध्ये आपलं एक्झाम जे आहे ती कंडक्ट करत असते. ठीक आहे, किती तर 3 शिफ्ट घेते. मग एमटीएस साठी त्यांनी काय केलं होतं की डेट विद्यार्थ्यांकडून घ्यायची की बाबा समजा मला काहीतरी मार्च मधले एखादी कन्सेल, समजा मला काहीतरी 10 मार्चला माझा पेपर मला हवाय, पण शिफ्ट जी आहे ती ऑफिशियल नोटीस किंवा एसएससी स्वतः ठरवत होतं की तुम्हाला शिफ्ट कुठली द्यायची, मॉर्निंगची द्यायची, दुपारची द्यायची का संध्याकाळची द्यायची. ठीक आहे, विद्यार्थ्यांना फक्त तारीख सांगायची होती. समजा एखाद्या विद्यार्थ्याने घेतली 10 मार्च, मग ही फक्त तारीख जी आहे ते तुम्ही जे आहे ते स्लॉट बुक करायचं आहे. जी शिफ्ट आहे ते ऑलरेडी प्रोग्राम होऊन तुम्हाला तुम्हाला त्या दिवशी जी सिटी आणि शिफ्ट तुम्हाला नंतर समजणार होते. ठीक आहे, जीड मध्ये थोडासा बदल झालेला आहे बघा, की जर तुम्हाला माहित असेल तर इथं बघा ते त्यांनी ग्रुप केले, ए बी सी असे ग्रुप केले आणि प्रत्येक ग्रुप मध्ये तुम्ही बघू शकाल तर तिथं 2 ते 3 डेट्स आहेत. म्हणजे जिथं एमटीएस ला एक एक्झॅक्टली डेट होती तिथं तुम्हाला जीडी साठी एक्झॅक्टली डेट नाही मिळणार. तिथं तुम्हाला 2 ते 3 दिवसांचा एक ग्रुप मिळणार आहे. मग तुम्ही जो ग्रुप चॉईस करशील त्या ग्रुप मधली तुम्हाला एखादी डेट जी आहे ती अलाउड केली जाईल आणि त्याच रिस्पेक्टिव्ह तुम्हाला शिफ्ट पण मिळणार. ठीक आहे, त्यामुळे इथं एक्झॅक्टली डेट तुम्हाला मिळणार नाहीये. तुम्हाला ग्रुप चॉईस करायचा आहे आणि ग्रुप चॉईस केल्यानंतर त्यामधली जी शिफ्ट आहे ती तुम्हाला आणि प्लस तारीख हे प्रोग्राम स्वतः तुम्हाला अलाउड करेल आणि त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटच्या माध्यमातून समजलं जाणार आहे. ठीक आहे, मग हा फक्त एक बेसिक काय म्हणतो आपण थिअरी थेरॉटिकल पार्ट आहे, जिथं स्लॉट बुकिंग तुम्हाला या पद्धतीनं करायचं. म्हणजे ह्याच्यातून तुम्ही एक्झॅक्टली डेट आणि एक्झॅक्टली शिफ्ट तुम्ही स्वतः चॉईस करू शकत नाही. तुम्ही फक्त करायचं काय तर एक ग्रुप चॉईस करायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एसएससी स्वतः प्रोग्रामिंगच्या माध्यमातून तुम्हाला अलाउड करणार आहे. ठीक आहे, मग आता ही जी गोष्ट आहे परत आपण ह्या गोष्टींवरती की हे खरंच एवढं महत्वाचं आहे आणि हे कशा पद्धतीनं तुमच्या एक्झाम वरती इफेक्ट करणार आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी थोडस आपण काय करूया, पुढे जाऊया आणि पुढचा आता तो पॉईंट बघूया की आता आपण असं कन्सिडर करूया की बाबा स्लॉट बुकिंगच्या तारखा आउट झालेल्या आहेत. ठीक आहे, करायचं काय ते आत्ताच आपण बघितलं, तर फक्त करायचं काय तुम्हाला तर एक ग्रुप चॉईस करायचा आहे आणि त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला डेट आणि शिफ्ट मिळाली किंवा मिळून जाईल. ठीक आहे, आता सिलेक्शन करत असताना किंवा स्लॉट बुक करत असताना 2 प्रकारचे विद्यार्थी एक्झाम नेहमी कुठलीही एक्झाम देतो मी, जे आपण याबद्दल देखील बघितले 2 प्रकारचे विद्यार्थी एक्झाम्स देत असतात. एक पहिला ग्रुप पहिला लॉट सगळा असा असतो जो ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे. ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट म्हणून त्याला आणि पहिलाच प्रयत्न पहिलंच वर्ष असते किंवा 1 वर्ष म्हणून काही विद्यार्थी 2 ते 3 महिन्याच्या अभ्यासावर एक्झाम लागत असतात. काही कम्प्लिटली 1 वर्ष असते, काहींचे 7-8 महिने असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये जास्त डीप मध्ये जायचं नाहीये. महत्वाचं असणार आहे की त्यांचा पहिला अटेम्प्ट असेल, म्हणजेच काय तर ते नवीन विद्यार्थी असतील. मग आता तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला स्लॉट बुक करायचं, बरेच कन्फ्युजन होऊ शकते की आता करायचं काय? तर ह्याच्यासाठी तुम्ही थोडस आपण मागच्या वर्षीच्या शिफ्टचा जर तुम्ही विचार केला बघा, तर त्या शिफ्टचा जो काही झोन असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल कोणतीही एक्झाम आपण दिली बघा, तर हे 3 पद्धतीनं आपल्याला एक्झामची पातळी काय म्हणतो काठीण पातळी डिफिकल्टी लेवल मोजली जाते. एक असते इझी लेवल असते आपली, दुसरी एक मिडियम लेवलची एक्झाम असते आणि तिसरी कॅटेगरी आपली असणार आहे तर ती कुठली नाही तर ती एक शेवटची असेल डिफिकल्ट लेवलची कॅटेगरी आपली असणार आहे. ठीक आहे, तर या 3 पॅटर्न मध्ये आपल्याला एक्झामला पेपर जो आहे तो आपल्याला विचारला जातो आणि ह्या 3 पेपर मध्ये किंवा ह्या 3 पॅटर्न नुसारच लक्षात ठेवा तुमचं शिफ्ट पण जे आहे ती ठरवली जाते. ठीक आहे,
कुठल्या तारखेला कुठली शिफ्ट या पॅटर्न नुसार जी आहे ती तुम्हाला बघायला मिळते. सगळ्याच कोणत्याही शिफ्ट घ्या तुम्ही. ठीक आहे. मग आता जे नवीन विद्यार्थी आहेत बघा, त्यांनी तर ऑब्विसली आता कुठल्याच विद्यार्थ्याला असं वाटणार नाही की मला बाबांनो मी स्लॉट बुक करेन आहे, मला तिथं डिफिकल्ट लेवलचा पेपर पाडा, असं कुठल्याही विद्यार्थ्यांना अजिबात वाटणार नाहीये. बरोबर. मग आता विषय फिरून फिरून तिथंच येणार आहे की बाबा मी एखादा स्लॉट बुक केलो, तर बुक करताना तुमचा अप्रोच काय पाहिजे किंवा त्याच्या मागचं तुमची अपेक्षा काय असली पाहिजे. तर लक्षात ठेवा, ऑब्विसली पहिली साधी सिंपल अपेक्षा असेल तर ती असणार आहे म्हणजे मला डिफिकल्ट लेवलचा पेपर अजिबात येता कामा नये. ठीक आहे. ही साधी सिंपल कुठल्याही विद्यार्थ्याची अपेक्षा असणार आहे, मग तो नवीन असू दे किंवा जुना विद्यार्थी असू दे. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही स्लॉट बुक करशील कुठला पेपर तुम्हाला येईल ह्याची गॅरंटी तुम्हीही देऊ शकत नाही. ठीक आहे. आपण एखादा स्लॉट बुक केला आणि कन्फर्म डिफिकल्टच येणार का नाही हे आपण नाही सांगू शकत. मग इझीच येईल हे पण नाही सांगू शकत. दोन्ही पॉसिबल आहे. मग हे करत असताना तुम्ही कुठलीही लक्षात ठेवा, मनामध्ये 100% अपेक्षा अजिबात ठेवायची नाहीये की मला इझी लेवलचाच पेपर आला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही अपेक्षा ठेवली इझी लेवलचा पेपर येण्याची आणि जर चुकून तुमची शिफ्ट बरोबर मीडियम आणि डिफिकल्ट लेवलची जर पडली, तर लक्षात ठेवा तुमचा जो माइंडसेट आहे तो सुरुवातीच्या 10-15 मिनिटांमध्येच तुम्ही काय म्हणतो ते कम्प्लिटली कोलॅप्स होणार आहे. आणि तो एकदा कोलॅप्स झाला तर तुम्ही जो तुमचा 1 तास ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर चांगल्या पद्धतीनं सोडवायचा आहे तो तुम्ही अजिबात सोडवू शकत नाही. त्यामुळे अपेक्षा लक्षात ठेवा, अपेक्षा अजिबात करू नका की तुम्ही शिफ्ट स्लॉट बुक केल्यानंतर इझी लेवलचाच पेपर मिळेल. अभ्यास तुम्ही ऑलरेडी चांगल्या पद्धतीने केलेला आहे. फक्त एक अपेक्षा थोडीशी ठेवू शकताय की सोप्पा यावा. जर नाही चालला तर तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचा प्लॅन चेंज करून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तो पेपर जो आहे तो सोडवायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे एक तर ही गोष्ट लक्षात ठेवा, स्लॉट बुक करत असताना कुठल्याही विद्यार्थ्यांना अपेक्षा अजिबात ठेवायची नाही. ठीक आहे. आणि थोडस जर अपेक्षाला अजून थोडासा टेक्निकल जर बॅकग्राऊंड तुम्हाला द्यायचा असेल, मग त्याच्यासाठी तुम्हाला अनालिसिस करणं फार गरजेचं आहे मागच्या जेवढ्या काही शिफ्ट झाल्या त्याचा. मग एसएससीचा एक पॅटर्न आहे बघा, तुम्ही जर तो ऑब्झर्व केला, आपण कन्सिडर करूया की आपली एक्झाम जी आहे ती 23 फेब्रुवारी पासूनच चालू होईल. ठीक आहे. 23 फेब पासूनच एक्झामला सुरुवात होणार आहे माझ्या, असं आपण कन्सिडर करू. जर पुढे गेली तर तुम्हाला त्या पद्धतीनं काय करायचंय, तर एक्झाम डेट जे आहे ते तुम्हाला चेंज करायचे. ठीक आहे. तर एसएससीचा एक पॅटर्न असतो बघा ना, तुम्हाला माहित आहे ह्या 23 फेब्रुवारीला म्हणजे ज्या जो वार असणार आहे तो कुठला आहे, तर सोमवार पासून आपल्या परीक्षेला चालू होणार आहे सगळ्या एक्झाम. ठीक आहे. मग असं कन्सिडर करायचं किंवा तुम्ही एक पॅटर्न जो ऑब्झर्व केला असेल तर नसेल केला तर काय हरकत आहे, तो तुमच्या समोर मांडतो मी आता. तर एसएससीचा पॅटर्न काय बघा, सुरुवातीचा जो एक वीक असतो, ठीक आहे, सुरुवातीचा 1 वीक, या एक आठवड्याच्या मध्ये टोटल 7 दिवसाचा जर प्लॅन केला, रविवारची जर सुट्टी तुम्ही साईडला ठेवली, तर 6 दिवसाच्या मध्ये बघा एसएससीचा पॅटर्नची जी काही लेवल असते, म्हणजे क्वेश्चन्स तर पॅटर्न म्हणजे बदलतो, म्हणजे खूप काय म्हणतो आपण ड्रास्टिकली चेंज अजिबात होत नाही. बघा तुम्ही 2500 पेपरचं अनालिसिस केलं असेल, 2400 पेपरचं देखील अनालिसिस केलं असेल, तिथं तुम्ही डिफिकल्टी लेवल अचानक चेंज झालेले आहे. म्हणजे पहिल्या शिफ्टला एकदम सोपा पडलाय, परत खूपच अवघड पेपर झालाय, असं तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही. मग चेंज थोडासा फार होऊ शकतो लक्षात ठेवा, आणि तो कधीही 5 ते 6 दिवसानंतर हा पॅटर्न बदलायला सुरुवात होते एसएससीच्या सगळ्या एक्झामची. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे जवळपास एक 20 ते 25 किंवा कधी कधी महिनाभर देखील आपला पेपर जे आहे ते आपले चालू राहणार आहे. ठीक आहे. एक मिनिट. येस. तर जवळपास बघा महिनाभर आपले सगळे एसएससीचे एक्झाम्स पेपर जे आहेत ते कंटिन्यू चालू राहतात. त्यामुळे जो पॅटर्न जो चेंज आपण म्हणतो किंवा थोडीशी डिफिकल्ट लेवल बदलण्याची शक्यता निर्माण होते ती तयार होते फक्त आणि फक्त 5 ते 6 दिवसानंतर. सुरुवातीचे 3 ते 4 दिवस असू दे किंवा 4था-5वा दिवस असू दे, तिथं तुम्हाला पॅटर्न मध्ये चेंज अजिबात जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळणार नाही. क्वेश्चनचे टाईप सेम राहतात. म्हणजेच काय, एक एक्झाम्पल साठी जर सांगायचं झालं, समजा 23 तारखेची फर्स्ट शिफ्ट आपण तुम्ही घेतली, ह्याच्यामध्ये जर मला नफा तोट्याचं एक्झाम पडलं, ठीक आहे, पहिल्या शिफ्टला पॉसिबिलिटी असते दुसऱ्या शिफ्ट मध्ये देखील मला नफ्या तोट्याच एक्झाम्पल ज्या त्या शिफ्ट मध्ये ज्या त्या नंबरला मला विचारलं जाऊ शकतंय. ठीक आहे. नफा तोट्याच्याच बाबतीमध्ये. आणि तिसऱ्या शिफ्टला पण एक पॉसिबिलिटी तयार होते
ठीक आहे, नफ्या तोट्याच एक्झाम्पल मला विचारलं जाऊ शकतं. आणि मात्र ज्यावेळी दुसरा दिवस येईल त्यावेळी जर एक्झाम्पल नफ्या तोट्याच असेल, पण समजा इथं मला छापील किमतीवर आधारित एक्झाम्पल विचारले, टॉपिक आपला नफा तोटाचा आहे. मग जर पहिला दिवस घेतला तर पॉसिबिलिटी आहे संपूर्ण दिवसामध्ये मला छापील किमतीवर आधारित एक्झाम्पल जे आहे ते रिपीट होऊ शकतं. पण ज्यावेळी दिवस बदलेल तुमचा त्यावेळी होतं काय, टॉपिक नाही बदलणार, नफा तोटा फिक्स आहे. पण जिथं छापील किमतीवर एखादा क्वेश्चन पडलाय तर तो बदलण्याची शक्यता फक्त तुमची निर्माण होते. ठीक आहे, आणि हे 5-6 दिवस कंटिन्यू राहणार तुमचं. आणि 5-6 दिवस झाले तर हा नफा तोटा जो पॉइंट आहे तो हा टॉपिकच कधी कधी कॅन्सल होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि ह्या टॉपिकच्या ऐवजी एखादा दुसरा टॉपिक जो आहे तो नफ्या तोट्यावर आपल्याला एक्झाम्पल तर पडणारच आहे. कधी कधी काय होतं, काय काय शिफ्ट मध्ये तुम्ही बघू शकता सरासरी मसाईवर एखादं एक्झाम्पल विचारलं जात नाही, सरासरी टॉपिक वरती एक्झाम्पलच नसते. मग असे जे काही चेंजेस असतात हे होतात आपल्या 5 ते 6 दिवसानंतर. ठीक आहे, त्यामुळे मग आता सांगायचं काय मला तुम्हाला की जे नवीन विद्यार्थी आहेत तर तुम्ही लक्षात ठेवा, कधीही ह्या सुरुवातीचे जे काही 10 ते 15 दिवस आहे, ह्या 10 ते 15 दिवसामध्ये अजिबात तुमचा स्लॉट बुक करायचा नाही. ठीक आहे, मग का करायचं नाही लक्षात ठेवा, तर एक तुम्हाला टोटल जजमेंट घ्यायचं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा कोणी हे 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तुमचे स्लॉट अजिबात बुक करायचे नाहीत. मग ज्या काही तुम्हाला तारखा घ्यायच्या आहेत ते सगळ्या 10 ते 15 दिवसानंतरच तुम्हाला तुमची एक्झामची डेट जी आहे ती सिलेक्ट करायची. ठीक आहे, मग तो ग्रुप तर अशा पद्धतीने सिलेक्ट करा जो 10 ते 15 दिवसानंतर असेल. मी तर जास्त सजेस्ट करेन जेवढे जास्त दिवस करशील पुढे जाशील तेवढा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अनालिसिस बघायला मिळते. तर सगळ्यात महत्वाचं काय ट्रेंड चालू आहे जीडीच्या एक्झामला किंवा काय डिफिकल्टी लेवल मेंटेन राहत चाललेले आहे, खरंच ड्रास्टिकली चेंज होत चाललेलं आहे का, लेवल 2024 सारखे आहे का 25 सारखे कॅल्क्युलेटिव्ह एक्झाम्पल्स पडलेत, मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत. मग हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला एक शुअरिटी मिळते 15 दिवसानंतर की हाच पॅटर्न कंटिन्यू होत चाललेला आहे आणि इथून पुढे देखील अशाच पॅटर्नचे क्वेश्चन्स मला माझ्या शिफ्टमध्ये विचारले जाते. ठीक आहे, त्यामुळे नवीन विद्यार्थी असाल तर लक्षात ठेवा तुमचा स्लॉट चुकूनही पहिल्या 15 दिवसाच्या आतमध्ये टाकू नका. ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे की सर माझा चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे, मी टेस्ट पण चांगल्या पद्धतीने दिले, टेस्टची भीती आता मनामध्ये अजिबात काही नाहीये, अशाच विद्यार्थ्यांनी फक्त तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं आणि लक्षात ठेवा परीक्षा कधी ना कधी तर द्यायचीच आहे तुम्हाला. पण जर तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला असेल, टेस्टची सवय चांगली असेल, तर तुम्ही सुरुवातीच्या एका आठवड्यामध्ये तुमचा स्लॉट हा बुक करू शकता. ठीक आहे, पण जर तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्सच नाहीये की सर आता एक्झामला कसं जायचंय, भीती आहे मनामध्ये, स्कोर अजून एवढा अप टू द मार्क नाहीये, 120च्या आसपास माझा स्कोर येत नाहीये, अशा जर तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असतील तर मात्र 15 दिवसाच्या आतमध्ये चुकूनही तुम्ही स्लॉट अजिबात बुक करू नका. ठीक आहे, मग ही काळजी घ्या तुम्ही जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि फर्स्ट अटेम्प्ट तुमचा असेल तर. ठीक आहे, मग आता बघूया आपण. आणि ही गोष्ट एक लक्षात ठेवा, हा पॅटर्न जीडीच्या बाबतीमध्ये तुम्ही देखील अनालिसिस केलं असेल, नसेल केलं तर जुने क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा, तुम्हाला हा पॅटर्न तिथं कंटिन्यू झालेला बघायला मिळेल. ठीक आहे, आणि आता बघूया की आता अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये चर्चा करूया की असे विद्यार्थी ज्यांचा अनुभवी विद्यार्थी ज्यांना म्हणून आपण, ठीक आहे, एक्सपिरियन्स विद्यार्थी आहेत आणि दोन पेक्षा दुसरा किंवा दोन पेक्षा जास्त अटेम्प्ट तुम्ही ह्या वर्षी देणार असाल. ठीक आहे, म्हणजे 2 पेक्षा जास्त असू दे किंवा एक्सपिरियन्स विद्यार्थी असाल तर तुम्ही काय करायचं लक्षात ठेवा. सुरुवातीचे जसं म्हटलं तुम्हाला, सुरुवातीला जो आपला फर्स्ट वीक असतो, ठीक आहे, कन्सिडर आपण मागाशी जे अजून केलं होतं की एक्झाम जी आहे ती माझी सोमवार पासूनच चालू होणार आहे आणि 23 असेल तारीख, असेल माझी 23 फेब्रुवारी. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा, नवीन जुने विद्यार्थी असाल तर ट्राय करा की तुमचा जो स्लॉट बुक आहे किंवा हे जे स्लॉट बुकिंग जे आहे ते तुमचं पहिल्या वीक मधलंच कुठलं तर झालं पाहिजे. ठीक आहे, मग डेटचा जर विचार करायला गेला आपण तर 23, 24, 25, 26, 27 आणि 28. ठीक आहे, याच तारखा असतील आणि ह्याच तारखेपैकी तुम्हाला कुठली तरी एक तारीख जी आहे ती सुटेबल करायची किंवा सिलेक्ट करायची. आणि त्यातल्या तर जर एक हाय रिस्क दोन जर तुम्हाला इग्नोर करायचं असेल तर हे 2 दिवस पण कट करून टाका. तुम्हाला काय करायचं, ही 26 तारीख होता होईल तेवढी तुम्हाला पॉसिबल काय करायचे, सिलेक्ट करायचे. ठीक आहे, आता ऑब्विसली जसं तुम्हाला म्हणलं की काय म्हणू आपण त्याला, ग्रुप तर एक्झॅक्टली तारीख आपण नाही सिलेक्ट करता येणार आपल्याला, तुम्हाला ग्रुप द्यायचा आहे. ठीक आहे,
की कोणत्या झोन मध्ये मला अपेक्षित आहे. मग ट्राय करायचं तुम्हाला की तुमची जी डेट आहे एक्झाम डेट ही 26 फेब्रुवारी आली पाहिजे. कारण इथं बघा 26ला जर चालू झाली तर 3 ते 4 दिवसाच फक्त काय शिफ्ट होते तुमच्या, त्यामुळे पॅटर्न मध्ये चेंज होण्याची शक्यता खूप कमी असते आणि पॉझिटिव्ह होणार आहे ते तुमचे 27 किंवा 28 तारखेनंतर पॅटर्न चेंज व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. त्यामुळे जुने विद्यार्थी असेल तर तुम्हाला ही 26 तारीख जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि हे आपल्या हातात नाहीये, जसं आधी पण म्हणलं की पण प्रयत्न करा. जर आलंच आपल्याला नशिबानं तर चांगली गोष्ट आहे. 26च्या ऐवजी 27-28 झाले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. कारण हे तुम्हाला म्हणलं की ही सेकंडरी गोष्ट आहे. हे तुमच्या सिलेक्शन वरती अजिबात अफेक्ट करणार नाहीये. ठीक आहे. हे फक्त काय तुम्हाला थोडीशी मदत करेल जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्लॉट बुक झाला तर. आणि स्लॉट बुक झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे जर इझी लेवलचा पेपर आला तर मग ते काय म्हणा आपण सोने पे सुहागा जसं म्हणतो आपण ती गोष्ट होईल इथं. पण जर ते नाही झालं तर काही तुमच्या अजिबात प्लॅनमध्ये चेंज करायचं नाहीये. तुम्हाला आहे त्या पद्धतीने जसा तुम्ही अभ्यास केलाय त्याच पद्धतीने एक्झाम जे आहे ते तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. त्यामुळे जुने विद्यार्थी असाल तर लक्षात ठेवा जास्त वेळ अजिबात घेऊ नका. आणि त्याच पद्धतीनं समजा या ह्याच्यामध्ये तुमचं स्लॉट बुक नाही झालं फर्स्ट वीक मध्ये, ठीक आहे. फर्स्ट वीक मध्ये जर नाही झालं तुम्हाला तर ज्यावेळी तुमचा सेकंड वीक चालू होईल बघा, तारीख किती पण असू दे तर सेकंड वीकचे पहिले 2 दिवस तर अजिबात घ्यायचे नाहीत. ठीक आहे. सेकंड वीक जर चालू झाला सेकंड वीक मधले हे 2 दिवस तुम्हाला इग्नोर करायचं. कारण सेकंड वीक चालल्यानंतर 1 ते 2 दिवस जाऊ दे आणि त्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की सेकंड वीक मध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न शिफ्ट नुसार क्वेश्चन जे आहेत ते पडायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. मग 1 ते 2 दिवसानंतर झाल्यानंतर मग तुम्ही तिसरा दिवस जो आहे तो तुम्ही पकडू शकता, तिसरा किंवा चौथा दिवस. हे प्रत्येक वीकला राहणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने जर माझा थर्ड वीक आला सेम रूल, पहिले 2 दिवस मला तिथे सिलेक्ट करायचे नाहीत किंवा तुम्ही घ्यायचे नाहीत अजिबात. ठीक आहे. घ्यायचे कुठले वीक कोणताही असू दे तुम्हाला ट्राय करायचा आहे त्या वीक मधले तिसरा किंवा चौथा दिवस जो आहे तो तुम्हाला तुमच्या स्लॉट बुकिंग मध्ये आला पाहिजे. ठीक आहे. ही काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप तुम्हाला चॉईस करायचा. ठीक आहे. जेणेकरून वीक जरी बदलला तर तुम्हाला काय ट्रेंड चालू आहे या आठवड्यामध्ये जे आपल्या एक्झाम मध्ये ते देखील तुम्हाला समजायला मदत होईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचा स्लॉट बुक करायचा आहे. ठीक आहे. मग ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अटेंड करायची. जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर जुने असाल तर होता होईल तेवढं पहिल्याच लवकरात लवकर पेपर देण्याचा प्रयत्न करा. एक डिफिकल्टी लेवल एक मॉडरेट लेवलला असते आणि त्याचा फायदा तुम्ही जुने असल्यामुळे तुम्हाला 100% होणार आहे. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. येस. आणि परत बघा त्याच गोष्टीवरती मी परत एक रिपिटेशन सांगतो की जे सुरुवातीला पण आपण चर्चा केली होती त्याबद्दल की ही जी स्लॉट बुकिंगचा जो विषय आहे तो लक्षात ठेवा तुमचं सिलेक्शन अजिबात ठरवणार नाही. त्यामुळे स्लॉट बुक करताना कुठल्याही पद्धतीची अपेक्षा अजिबात ठेवू नका. तुमचं काम फक्त स्लॉट बुक करायचंय. अभ्यास हा तुमचा चांगल्या पद्धतीने चालूच असला पाहिजे. ठीक आहे. नाही तर बरेच विद्यार्थी अपेक्षा ठेवतात बघा, ठेवतील पण की मी स्लॉट बुक केल्यामुळे नंतर इझी मिळेल मला, किंवा ज्या काही गोष्टी मी तुम्हाला इथं सांगितल्या ह्याला बेस जो आहे तो टेक्निकल बेस सांगितला आहे. लक्षात ठेवा स्टॅटिस्टिकल गोष्टी मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत आणि ह्याच स्टॅट सगळा जो आहे तो ह्या वर्षी ऍज इट इज 100% टू द पॉइंट आपण जे म्हणतो सगळ्या गोष्टी ह्या वर्षी देखील अप्लाय केल्या जातील असं गॅरंटी अजिबात सांगता येत नाही. होऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुम्हाला स्लॉट बुक करताना चांगल्या पद्धतीने घ्यायची. ठीक आहे. आणि हे फायनलाइज नाही, लक्षात ठेवा फायनली आपला एकमेव स्टडी आहे ही फक्त एक सप्लिमेंटरी गोष्ट आहे जी तुम्हाला एसएससी जीडी न तुमच्या समोर मांडली आहे. ठीक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना अजिबात कुठल्याही पद्धतीचा काय म्हणू आपण त्याला की शिफ्ट अवघड पडली मला शिफ्ट सोपी पडली हे जे काही उत्तर असतात ह्याच्यातून थोडस बाहेर होण्यासाठी या गोष्टी तुमच्या समोर एसएससीने ज्या आहेत त्या इंट्रोड्यूस केल्या. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने त्यामुळे जेवढ्या काही गोष्टी सध्या आपण बोलल्या बघा चर्चा केली ह्या सगळ्या गोष्टी नक्की चांगल्या पद्धतीने क्लिअर झाल्या असतील तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा सेशनला लाईक नक्की करायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं सेशनची लिंक जी आहे ती खास करून तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आपल्या ह्या एसएससी जीडीचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थी मित्रांना सेशनची लिंक जी आहे ती सर्वांनी शेअर नक्की करायचं.
ठीक आहे. आणि त्याच संदर्भामध्ये अजून पण जर तुमच्या मनामध्ये जर काही शंका निर्माण झाली असेल किंवा त्याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं नसेल, तर चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याबद्दल तुमची शंका जी आहे ती कमेंट नक्की करू शकता. ज्याचं जे क्वेरी जे आहे ते तुम्हाला त्याचा आन्सर जे आहे ते सांगितलं जाईल. ठीक आहे. त्यामुळे परत एकदा सगळे पॉइंट्स चांगल्या पद्धतीने क्लिअर बघा आणि काही झाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की करू शकता. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीने आजचं जे आपलं विशेष लेक्चर आहे ते आपण इथंच राऊंड अप करूया. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन कीप स्टडीइंग, बी पॉझिटिव्ह. थँक यू सो मच.